फोटोग्राफर सर मागे ये थांबा फोटोग्राफर खाली फोटो कॅमेरा कपिल तो मागे ना जीवन काका प्रेम मध्ये असं शक्यच नाही. ओके झालं ना सांगा सचिन असं पाहता तुम्ही लोक थोडी तरी लाज ठेवा थोडी तरी राहून दाखव रे किती एक दिवस सुद्धा राहून दाखव. मस्ती करायला पाहिजे तुम्हाला फक्त पैसे खायचेत का त्यात आणखी काही लाज नाही झाला ना लाज. काल इथलच्या विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये सुविधा नाहीत म्हणून एक आंदोलन केलं होतं. जवळपास 1000 बेड असलेले हे हॉस्पिटल म्हणजे वसतिगृह त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्या मी तातडीने इथं व्हिजिट केली. आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे एक मॅडम 2-4 दिवसापासून सुट्टीवर आहे. एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे माहीत असून सुद्धा आतापर्यंत ती आलेली नाही. आणि मी जे हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथं एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे. नळाला तोट्या नाही तिथं पाणी नाही. खालच्या फ्लोअरपासून 6व्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटीमध्ये घेऊन जात आहेत. सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत भिंती गळत आहेत आणि पलंग वगैरे जर पाहिले तर मला वाटतं यांना कोनवाड्यात आणून टाकलेलं आहे. अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची. दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांच्यावर करोडो रुपयाचा निधी देत आहे तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील. ज्यांना पंखा तर सोडून द्या परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही. कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस आहे त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे लहान बाळाला जसा असता तसा. आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाही. आणि अशा अवस्थेमध्ये हे कोनवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात हे खरं तर या दुर्दैव आहे. या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आला आहे निश्चित मला या हॉस्टेलचा चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं. या ठिकाणी जे अधिकारी आता ॲब्सेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची हे तातडीनं केली जाईल. तातडीनं कारवाई केली जाईल. आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल. एकंदरीत एकूण 5 लोकांचा असलेला स्टाफ त्याच्यामध्ये सुद्धा 3 लोक ॲब्सेंट आहेत. आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असावी. म्हणून आता मी परवाच्या दिवशी तातडीने जे समाज कल्याण आयुक्त आहे त्यांची इथं व्हिजिट ठेवणार आहे. त्यांना सांगणार आहे सगळं जाऊन पहा यांना जे काही भरघोस निधी देतोय तो निधी कुठं जातोय आणि या मुलांची अशी अवस्था का या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवाच्या दिवशी आयुक्ताच्या मार्फत मी घेणार आहे. आणि 28 तारखेला पुण्याला या समाज कल्याण विभागातल्या जेवढे हे अधिकारी आहेत त्यांची बैठक सुद्धा मी तिथे आयोजित करतोय.